ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शाहूवाडीमध्ये कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। शाहूवाडी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आंदोलन पुकारले होते। याबाबत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांना लेखी निवेदन दिले होतं। त्यानंतर या अनुषंगाने संघटनेस 10 फेब्रुवारी 2025 रोजी बैठकीस बोलावून कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची सोडवणूक 15 दिवसांमध्ये पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं। परंतु तथापि आज तागायत कृषी सहाय्यकांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही। यामुळे कृषी सहाय्यक व सेवकांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। शाहूवाडी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी सहाय्यक संघटनेकडून कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करण्यात यावी, कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणं, त्यांना लॅपटॉप पुरवणे, ग्रामस्थांवर कृषी मदतनीस द्यावे, निविष्ठा वाटपावर संघटनेचा बहिष्कार असेल, कृषी विभागाची आकृती बंदास तात्काळ मंजुरी द्यावी यासह एकूण 11 मागण्यांसाठी लेखी निवेदन महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांना देण्यात आलं। परंतु या बाबतीत काही ठोस निर्णय न झाल्याने पुढील काळासाठी संघटना टप्प्याटप्प्याने आंदोलन करेल। लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे तालुका कृषी अधिकारी नीलम चाकणे यांना दिला आहे, अशी माहिती संघटना अध्यक्ष वर्षा भंडारी यांनी दिली। सोबत उपाध्यक्ष अनिल गुजले, सुरेश राबडे, किरण पाटील, प्रणाली पाटील, दीपक दळवी, सचिन कांबळे, बोरकर पालवे आदी कर्मचारी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी शाहूवाडीहून विकास कांबळे। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका शाहूवाडी आम्ही सर्वजण कृषी सहाय्यक बांधव जवळपास राज्यभर आपलं एक आंदोलन पुकारलं आहोत। ज्या काही कृषी सहाय्यकांच्या मागण्या असतील, जसे की कृषी सेवकांचा कालावधी जो कंत्राटी कालावधी 3 वर्षाचा होता, तो कालावधी रद्द करून कृषी सहाय्यक पदावर त्यांची डायरेक्ट आस्थापना द्यावी, अशी एक आमची मागणी आहे प्रमुख। त्यानंतर दुसरी मागणी आमचे जे काही पदनाम आहे, आता सध्या कृषी सहाय्यक म्हणून पदनाम आहे, ते पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे ही एक आमची प्रमुख मागणी आहे। कृषी सहाय्यकांना खाली ग्रामस्तरावर काम करत असताना कोणीही आपला सहकार्य नाही, म्हणजे मदत करायला नाही मदतनीस म्हणून। तर जसं की ग्रामसेवकांना शिपाई आहे, तलाट्यांना कोतवाल आहेत, तसं आम्हाला एक कोणतरी मदतनीस असावा अशी एक मागणी आम्ही प्रमुख केलेली आहे। त्यानंतर आजकाल आपण बघितले की सगळं डिजिटल झालेलं आहे, त्यामुळे डिजिटल झाल्यामुळं आपण सगळं कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी लॅपटॉपची एक मागणी आम्ही केलेली आहे। आता आमची आकृतीबंधचा चालू आहे। आकृतीबंधमध्ये जवळपास एक पर्यवेक्षक मागं 6 कृषी सहाय्यक असं आहे, तर ती बदलून एका पर्यवेक्षक मागं 4 कृषी सहाय्यक अशी एक मागणी केलेली आहे। अशी विविध मागण्यासाठी हे आंदोलन जवळपास 5 तारखेपासून आम्ही पुकारलं आहे। त्या आंदोलनाचे विविध टप्पे आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये काळ्या फिती घेऊन आम्ही कार्यालयात कामकाज केलेलं आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये व्हॉट्सअपमधून सर्वजण कृषी सहाय्यक लेफ्ट झाले आहेत। जवळपास राज्यभर हे 8 टप्पे चालू आहेत आणि आजचा तिसरा टप्पा म्हणजे धरणे आंदोलन आहे। प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालय